तर मंडळी नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. आणि आपण कोण? राजवीर तोडगे. तोडगे चोरगे चोरगे. तर मी आज निघालेलो आहे, मित्राचा बर्थडे आहे, त्याला साथ देण्यासाठी. आता दाखवतो आम्ही तुम्हाला. आता कशाला सांगतोय, थांब ना. हा मी मित्राला विश करणार आहे, म्हणजे गिफ्ट तर त्याला वेगळं देणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही साप 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 त्याच्याकडे देणार आहे गिफ्ट म्हणून. दाखवतो आम्ही आता. ए थांब, इकडे इकडे. तर राजू राणाला केला आहे साप. तर भाऊ आले आंबे खात होता एकटा एकटा आलेला आहे राजवीर. आता त्याला गिफ्ट द्यायला जायचं साप गिफ्ट. म्हणजे हा डुप्लिकेट साप आहे, काय ओरिजिनल नाही बरं का. रबरी साप आहे. रबरी साप आहे, रबरी रे, रबरचा. तर निघतोय मी आता इथून, कारण की मला पुस्तक बी आणायला जायचं, त्याला पुस्तक द्यायचं गिफ्ट. त्याच्या आधी ह्या सब घेऊन जातोय आणि तिथं फुल धमाल होणार आहे, तुम्ही बघा आपल्या ब्लॉगमध्ये. चला मग जाऊया. तर आता आपण साप घेऊन चाललेला आहे मित्राकडे, आणि आपले भाऊ लोक आता रूम सोडून चाललेले आहेत. यो पण माग आहे, यो पण रूम सोडून चाललाय राव. आता मला लय बेकार वाटायला लागले. अरे हे सगळे गँग भेटलेले आहे बघा, हे पण आलेलं आहे. आपण भाऊ सापाला घाबरलेला आहे. तर आता भाऊ रूम सोडून चाललाय, तर मला खूप दुःख होते बरं का. तर आता माघारी कधी येणार भावानं? बरं टाक चला. बोलू ना ब्लॉग मध्ये तुमच्या. हा माघारी कधी काय तुमचं नाव? विष्णू माळे 799. फॉलो करा गाईस. माघारी कधी येणार पण आता? माघारी आता ब्लॉग जसं आपण ठरवतो, आपण नवीन एखाद्या स्पॉटला जाऊ ना ब्लॉग करायला. अवश्य नक्कीच. तर सगळे चाललेले आहेत बरं का रूम सोडून. आधी ऑलरेडी गेलेले आहे, प्रसाद वगैरे सगळे गेलेले आहेत. आणि आता ह्यांचा तुमच्या फॉलोअर्स सांगा ना मला फॉलो करायला. नक्कीच फॉलो करा सांगणार. आपल्या माझा इंस्टा मेन्शन करा खाली. इंस्टा मेन्शन करतो भाऊचं, इंस्टाला पण फॉलो वगैरे करा भाऊला. भाऊचे ब्लॉग वगैरे भारी असतात. तो तुम्हाला कसं दुसऱ्याचं हायजॅक करायचं असते नाही का, ते पण शिकवलं. हां, तर असं देतोय भाऊ. तर भाऊंचे पेपर वगैरे सगळे संपलेत. आता भाऊचं लास्ट इयर होतं सगळ्यांचं. तर लास्ट इयरच होतं ना. आम्ही दोघं तुम्ही दोघं फर्स्ट इयर आहे, बाकी लास्ट. हे दोघं लास्ट इयर होते ना. ते प्रसाद पण निघून गेलेला आहे. तर जोरदार ब्लॉग येणार आहे. तर सगळ्यांना हॅपी जर्नी बरं का. चला या आधीमध्ये भेट जाऊ आम्हाला बरं का, भेट जाऊ आधीमध्ये. ओके आहे ना भाऊ, आहे आपला, काही विषय नाही. आपण आलेलो आहे आपल्या प्रदीप सरांकडे. प्रदीप सर, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद विष्णू सर. आणि इथं आपले महाराज पण आहेत, तर स्पेशल सर खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना चांगल्या पद्धतीने दिल्या. सर लय वेळेला आहे आम्हाला, सर लय वेळेला आहे आम्हाला. सर म्हणते आता गिफ्ट घ्यावं का नको या मास्टरकडून. तर कसं झालं होतं रात्री सर बहुत बढिया मतलब सरांना रात्री मी गिफ्ट दिलं होतं, म्हणजे आपलं सॉरी बोलवलं होतं वाढदिवसाला, पण सर आले नव्हते. त्याच्यामुळे ह्यांना स्पेशल गिफ्ट आणलं होतं आम्ही. तर जाऊया आता आपण. आता सरांना आपल्याकडून आता गिफ्ट आहे दुसरं, ते चांगलं गिफ्ट आहे, साप नाही आहे सर, तसं टेन्शन घेऊ नका. नकली आहे, चांगल्या बोले कू. तर नवीन आलेलं पुस्तकं बघतोय मी आता बाबांकडे. कोणतं म्हणतं बाबा? हे का? अच्छा, कोणते? ओके, ऐतिहासिक आहे का? हरिनारायण आपटे. ओके.
मला ओळखलं ना तुम्ही? मागे म्हणजे शेंडगे मॅडमचा म्हणून. हो ते पण आपलेच आहेत ना? आपलेच आहेत ना? हो हो बघतो. तर बाबांपाशी भरपूर असे छान पुस्तक आहेत. हे घेतो, 2 घेतो मी. तर 2 पुस्तकं आपण घेतो बाबाकडून आता. तर हे आपण हे सरांना पुस्तक घेतलेलं आहे, प्रदीप सरांसाठी. तर हे पुस्तक आपण त्यांना गिफ्ट देणार आहे आणि पॅकिंग करून देईन, नाही तर बिना पॅकिंग करून बी देईन आता गेले. तर जाऊया आता, निघतोय. असा किस्सा झाला की मी आमच्या अपुराताईकडून पैसे घेतले 100 रुपये आणि ते माझ्याकडून पडले खिशातनं. ते मला सापडलं नाही म्हणून मी नंतर वरती आईंकडे गेलो आणि त्यांच्याकडून 100 रुपये घेऊन आले. बाबा जरा मी फायनल पुस्तकाचा घेऊन जातो आहे. 2 घेतले, एक मला आणि एक सरांना घेतलेलं आहे पुस्तक. कसं आहे, पुस्तक वाचावे, वाचल्याने खूप काही सुचतं हे सगळ्यालाच माहीत आहे. कारण की मी लिहितो त्याच्यामुळं आमचे व्हॉट्सअपवरचे आणि इंस्टावरचे पोरं खूप हसतात नाही का, मी लिखाण करतो त्याच्यामुळं. मी काहीही लिहितो म्हणजे कसं असतं माहिती आहे का, डोक्यातले किडे वळवळ करतात आणि त्यालाच येडे-चाळे म्हणतात असे लोक. ठीक आहे, असो, मी थांबतो जरा आणि पुस्तक घेऊन मी निघतो आता. तर भाऊ आता छत्रपती संभाजीनगरवरून अजून एकदा आला आहे कारण की बड्डे सेलिब्रेशन करायचं त्यासाठी. आणि आम्ही आता केक आणायला चाललो आहे. बाकीचं पुढचं असेल ते भाऊ उरकल. धरा, बोला. तर आज आहे आमच्या मित्राचा वाढदिवस, प्रदीप विधाते सर, आणि आम्ही जातो आहोत केक आणायला. तो गाडी चालवतोय, मजा येते. अजूनही नारायणपेठेत ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता, प्रचंड ट्रॅफिक आहे. सर हां, तर ट्रॅफिक असल्यामुळं आम्हाला गाडी काढताना जरा वेळ लागायला लागला आहे, त्याच्यामुळं मला काय बोलता येईल ना जास्त. तर असंच आम्ही घटमळत मधून बाहेर निघतो, म्हणजे गर्दीतून बाहेर निघतो. आणि आत्ता वाजलेले जवळपास 10:30 पावणे 11. पावणे 11ला इकडे गर्दी असते, सगळं जाम असतं, ट्रॅफिक असतं. आणि आम्ही जात आहोत आता. आपण शनिवार जातो. नाही केक इथला. अच्छा, इथे. हां, नारायणपेठेकडे चाललो आहे आम्ही आता. शनिवारपेठेकडे नाही, नारायणपेठेकडे. नारायणपेठेत येतं ना आपण आता. ही नारायणपेठ. शनिवारपेठेत पण केकचं शॉप आहे ना, आपण त्या दिवशी केक घेतलेला. शनिवारपेठ तिकडे राहिली रे, ती तिकडे राहिले वारलीकडे. हां काय? नाही म्हणजे कधी कधी होतं माझं पण कन्फ्युजन, असं नाही आहे. पण चलो ठीक आहे यार, तरी पुण्यात सगळंच माहिती आहे. तसं मला कधी कधी होतं. आम्ही आलेलं केक शॉपला आलेलं आहे, जाऊ शकता तुम्ही. आणि कसं आहे, कोणसरी नाही भाऊ. हां, छोटाच घेऊ रे आपण, म्हणजे सगळेजण 3-4 जण जेवढे झाले कुठला घेऊ हा भाऊला प्रश्न पडलाय. कसं आहे, भाऊला सगळं पुण्यातला माहिती आहे, तरी पण भाऊ म्हणते शनिवार पेठ जाऊ. 1 मिनिट प्रदीप कुणाचं? हां सर, आलो म्हणा 2 मिनटात. आला आम्ही इकडे केक शॉपला 2 मिनिटं. 2 मिनटात आलो म्हणा. प्रदीप सरांचं लई आणि आता आम्ही केक सिलेक्ट करतो. थांबा जरा भाई, घ्या लवकर. घ्यायचं आणि सगळे 300 सेम रेट आहे. हां, सेम रेट आहे. हां, सेम रेट आहे. हा घेऊ टाकू. घे मग कुठला बी घे. हा घे, हा घे, हा चांगला, हा बी चांगला आहे. घे कुठला बी. ओरिओ बिस्किटवाला पण आहे. हो, पण भाऊला काहीतरी सोनं देऊ ना आपण. हो, घे मग तेच घे. हा पुढं सगळ्यात चॉकलेट आहे.
हा घे. हां घे हा, दिसायला पण छान. ठीक आहे. सर हाय. तर भाऊने फायनली केक सिलेक्ट केलेला आहे. अरे कुठे गेला हा इथं आहे. तर प्रदीप सरांचं नाव वगैरे टाकून घेतलं आहे. तर आता रोहिले बाहेर घेतलं रे तू केक. त्या केक शॉपचं नाव सांग ना. इथे माहिती आहे सगळं. अरे आधी सांगितले काय ड्रेस मी सांगितलं नाही का नारायण पेठेत म्हणून. आपण इथून घेतो ना नेहमी. हां इथून पण घेतो आणि एकदम मी आणि आम्ही एकदम जवळ गेला असतो आणि तिकडे गेलो होतो. बरं चला. अरे पैसे द्यायचे का नको भाऊ बिना पैसे देतात निघायला लागलाय. थांब ना तर मी करू का माझं बघतो. बरं आता आम्ही केक घेतलाय फायनली आणि आता निघतोय बाहेर आम्ही रेस्टॉरंट. तर फायनली आम्ही केक घेऊन बाहेर निघलेलो आहे आणि आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला जातोय. थांबायचं का मग जरा भाऊ याच्यावर. होय थांबायचं का मग. बारकी इथंच राहते ना. हां बारकी इकडेच राहते समोर. अगोदर इथे राहते. नाही 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 तिकडेच राहते राहायला रे. आता कोण दिदी राहते किती. कोणाचे अरुणचे नाही नाही तिकडेच राहतात दोघी. तर आता आम्ही निघतोय. भेटू डायरेक्ट केक कापताना. हां चला. तर आम्ही आता आलेलो आहे बड्डे आपलं केक कापायला. पण विषय कसा झाला आहे माहिती आहे का. ह्यांचा विषय चालू आहे की फिरायला जायचं. तर प्रदीप सर आम्हाला फिरायला नेणार होतं. कुठं कशासाठी खास कशासाठी हां खास कशासाठी माहिती नका सांगू. कारण नका सांगू. तर सगळं नियोजन आपले दुसरे प्रदीप सर यांनी केलेलं आहे. सर माचित ना. सिगरेट तर काय सिगरेट पिते असं वाटतं का तुला. बरे तर आता फ्रंट साईडने घेतो आपलं ते बॅक साईडने घेतो व्हिडिओ बरं का. तर सगळं इथं खळबळ चालू झालेली आहे आणि आता फोटोग्राफीसाठी आम्ही पोज देऊन थांबलेला आहे. तर पाहू शकता आणि तिकडं फोटोग्राफर आहे. काढला का फोटो. आता सेल्फी घेतो. हां तर आम्ही गोरा दिसलं पाहिजे होतात. मी दिसतो का रे. मी जर गोरं नाही दिसलो तर तुझं काही खरं नाही. सगळेच गोरे दिसले. करून झालेलं आहे. आता केक कापाचं नियोजन चालू झालेलं आहे. तर मंडळी तयार राहा सज्ज राहा आणि पेटवा. बिडी पिटू नका. घ्या मिटून नाही तर देतो पिटून. तर पेटवलेलं आहे. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू प्रदीप सर हॅपी बर्थडे. आणि फायनली केक कापून झालेला आहे आणि सरांनी मिटवून घेतलेलं आहे. कारण की ह्या सरांनी पिटवून दिलं होतं. ह्या सरांनी पिटवून दिलं होतं आणि प्रदीप सरांनी मिटवून घेतलेलं आहे शेवटी. स्वस्तात मस्त. तर केक खायचं नियोजन चालू आहे. अरे फोटो काढा की मोबाईल फोटो निघाला भाई. आईच्या कैसे चॅलेंज असं झालं. अरे वा आईचा फोन आहे सरांकडे. तर त्याच्यामध्ये आता फोटो काढणार आहे. काढा हां हो घ्या घ्या हां. वा मस्त क्या बात. तर आता एकदा अजून एकदा फोटोग्राफीचं शूट चाललेलं आहे. अरे कैसा का. बस 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 खाली ब्लॉगमध्ये टाक. अरे हो लाखो करोडो मुलं उपाशी झोपतात आणि आमची असे मित्र केक वाया घालवतात. हां केक वाया घालतात. अरे थोडा बहुत डिलिव्हरी मतलब लाखो मुलाचं काय लाखो मुलं उपाशी झोपतात. एवढ्या असं कोणत्या लाखो मला भरणार रे पोट भरणार आहे ना असे केक तोंडाला लावून वायपड घालवतात. काम अरे याच्या ताटात 100 चपात्या वाया जातात. तेव्हा नाही का लहान मुलांना एक टाइम एका टाइम आहे. तुम्ही ज्ञान शोधणार आहेत ना हे जरा मला कळत नाही. हॅपी बर्थडे सांगेन सर. बहुत तगडा शिव द्या केक द्या हो. सर मी खाऊ घालतो. नाही नाही तर माझा कसं झालंय माहिती आहे गिंबल नसल्यामुळे हात दुखायला लागला माझा असं धरून धरून. जरा मी थांबतो जरा इथं हो फोटो काढतो.
कुठून आली तुम्ही कॉल करा. तर सर म्हणतात तुमचा व्यवसाय असंच प्रगती करत आहो, पण प्रगतीला पाठवून द्या लवकर. म्हणजे सर प्रगती करता प्रगतीला सांगतो प्रगतीला सांग. प्रगतीला व्यवसाय करता. ते आमचे विष्णू सर अगोदर त्यांना मी खाऊ घालतो. ओके ओके सरांनी मला खाऊ घातलेलं आहे. तिकडे बघा की तुम्ही ब्लॉगमध्ये काय बघताय. ब्लॉगमध्ये काय काय येते मला तो प्रश्न पडला. अनकट असणार हो आहे. सर या. नाही. तर सगळा विषय हार्ड केलेला आहे. भाऊ मागं तर ना आयफोन घेऊन फिरायला इकडून तिकडून. मी पळवून ना मोबाईल. अरे रिफ्लेक्शन मध्ये दिसत आहे. हो मग फोनच्या कव्हर मध्ये रिफ्लेक्शन मध्ये. क्या अँगल से फोटो निकाला भाई तूने. सरांना एक ऑस्कर देऊन टाका इथंच हो. आणि मला बस करा आता. फोटोग्राफी आणि महाराज हो महाराज महाराज या. हे आमचे महाराज तिकडे गेलेले आहेत. करते आमची पोट भरते. हां करते धरते आणि आमचे या पोट मेसचे भरते. आमचे पोट भरते. हो. मेन त्यांना कसला वाटा द्यायचा त्यांना. खरीद नाही नाही. मोठा वाटा असतो. हां मोठा वाटा आहे. सिंहाचा. शिवाचा वाटा आहे त्यांना महाराजांना. कारण की महाराज करते धरते आणि आम्हाला सगळ्या मेसवाल्यांचं पोट भरते असं महाराज आहेत ते आमचे. महाराज वाढदिवसाची शुभका का म्हणजे अरे खाओ महाराज. अरे महाराज खोबरा खाया रे. उधर देखो मैं उधर लेके जाता कॅमेरा. अरे मावा खायला महाराज नाही घाललं खोबरा मावा घेऊन चला तर जाऊ दे आता. महाराजनी खोबरं खाल्लं होतं वरतून केक खाल्ला. ते डायरेक्ट खोबरं डायरेक्ट महाराज डायरेक्ट घेऊन गेलेले आहेत. आणि कसं आहे आता लय वेळ झालं. सगळा विषय आता व्हिडिओ मी वाढदिवस झालेला आहे आता. हां वाढदिवस झालेला आहे. तर आम्ही पाटील जाणार आहे. आणि पार्टीचा व्हिडिओ काय आम्ही टाकणार नाही कारण की आम्ही प्रायव्हेट सभ्य साध्या घरातली माणसं आहे बाबा. पोरं आहे आम्ही. पण मी पार्टीत नाही. एक लक्षात घ्या मी पार्टीतला नाही. मी पार्टीतला नाही. मी आम जनता पार्टीतला आहे. मी आम जनता पार्टीतला आहे. तुम्ही कुठल्या पार्टीतला सर. तुम्ही कुठल्या पार्टीतला. केक खातो नाही पण धरपकड. तुझ्या वाढदिवसाला सुद्धा मी केक खातो. तुम्ही कुठल्या पार्टीतला आहे. मी वय अजून निश्चित नाही. आम्ही तळ्यात मळ्यात असतो. भाऊ तिकडं खोबरं तिकडं चांगलं बोला. पार्टी. सर तुमची पार्टी कोणती. आल्याड पल्याड. आड्याल पड्याल. आणि हे फेकाफेकी पार्टीतला माणूस आहे. जितका सवाल आहे आपला येणार का तू. बाई पार्टी सांग तुझी मग. सिंगल सेकंडला तुम्हारी पार्टी कौन सी. शेट की पार्टी म्हणतात ते. मोदी शेट्टी. नाही शेट की पार्टी. हां बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आम्ही ब्लॉगचा एंड करतो. सर थँक्यू म्हणून. आणि अजून एकदा वाढदिवसाच्या अरे माझा आभार थँक्यू बोलत म्हणजे आमच्याकडे जर थँक्यू बोलले. अहो प्रदीप 15 मार्चला वाढदिवस झालाय अजून माणूस थँक्यू थँक्यू म्हणलं ना कार्यक्रम घडत असतो. थँक्यू म्हणायचं ना. फिर मिलेंगे बाद में मिलेंगे और अभी चिल सर, करेंगे सर, लोग. सर. मतलब सर, अभी अजून. शरबत बिरबत पेंगे अभी गारबार. कसं आहे उन्हाळा चालू आहे. हो, सर. लयच वाटलं व्हायला लागलंय घामाने आम्हाला. अंग बिंगले येड्याचे जर व्हायला लागले. अभी हम भी हमारा दिमाग का दही भसा होगा ये सब. आणि इधर हम अभी ठंडगार पीने को जा रहे हैं. आणि अभी हम निकलते. सगळे हिंदी मराठी मिक्स करून टाकलेले. हे भाऊ आमचा गचा खाऊन टाकले. तर आपल्या ब्लॉगचा एंड इथंच करतोय. अहो संभू का. आणि अजून एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पार्टी द्या. आभार. बघा थँक्यू. हां सर्वांचे विष्णू सर केक गाणं. इंग्लिशमध्ये थँक्यू नाही म्हणून. हां हे ना यार केक खरंच छान हां. लागला. त्यासाठी आणला आपण ठीक आहे. हां सगळेजण केक खायला पाहिजे. आपल्याला ब्लॉग. हां तर अशा पद्धतीने सरांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. आणि फार मजा आली. मज्जा. सर आता हे किती वर्ष सुरू झालं.
आपला आता 29 अरे पण तरी बरं ठीक आहे, असू द्या. बर्थडे सेलिब्रेट झाले आणि सर 2 शब्द बोलावे अशी माझी सर बर्थडे निमित्त 2 शब्द बोलावे. 23 वर्षात पदार्पण झाले. सर्व मित्रांचे आभार. हा थँक्यू काय बोलत नाही. विषय संपला आणि आपला ब्लॉग बी संपला इथं. भेटू आता महाबळेश्वरला. हा जय हिंद जय महाराष्ट्र. 5 गणी पाच भेटू गणी. आता 5 गणिला. आणि जर कोणाला लयच इच्छा असेल फिरायची तर आमच्या मराठवाड्यात या, कोसळात फिरवतो डायरेक्ट. जय हिंद जय महाराष्ट्र.